नमस्कार. आपण त्रिगुणांचा अभ्यास करतोय. 14व्या अध्यायामधला एक महत्त्वाचा विषय मागच्या वेळेस आपण पाहिला. एकाच श्लोकामध्ये भगवंतानी सांगून टाकलं आपल्याला की सत्वगुणी असणाऱ्यांना उध्वम गती वरची गती मिळेल. मध्ये तिष्ठन्ति राजसाहा आणि जघन्य गुणवृत्तीस्था. त्या रज सत्व आणि तमो या तीनही गुणांची मंडळी देह टाकल्यानंतर कुठे कुठे जातील याचा अंदाज दिला. आणि मग जे द्रष्टे आहेत 19व्या श्लोकामध्ये आपण असं पण पाहिलं की जो द्रष्टा आहे, पुढलं जाणणारा आहे, विचारी आहे, विवेकी आहे, तो काय करतो तर त्याला माहिती आहे की हे जे त्रिगुण आहेत या त्रिगुणांशिवाय दुसरं कोणी करता नाही आहे. पण या त्रिगुणाच्या अतीत पलीकडे गेल्याशिवाय तो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे तो काही आपल्याला जाणता येणार नाही. म्हणून अतीत वैराग, त्रिगुणांच्या अतीत जायला पाहिजे, तेव्हा आपल्याला परमात्मा भेटेल असा विचार आपण 18 आणि 19व्या श्लोकामध्ये केला होता. आज आपल्याला आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार करायचा आहे की इथे आता आपल्याला 20व्या श्लोकात ते म्हणणार आहेत गुणादेतानतीत्यत्रिन देही देहसमुद्भवान. देही देहसमुद्भवान म्हणजे शरीराच्या उत्पत्तीचं कारण असलेले जे हे 3 गुण आहेत. शरीराच्या उत्पत्तीचं कारण कोणतं? हे 3 गुण ज्यांच्या अतीत आपल्याला व्हायचं आहे. हे 3 गुण आहेत. हे ह्या शरीर प्रकृतीपासून म्हणजे शरीर प्रकृती म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना पाठ झालेलं आहे की जी 23 तत्व आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, पंचमहाभूत आहेत, 5 विषय आहेत, हे 5 चोक 20 आणि मग मनबुद्धी अहंकार असे 3. अशा या 23 तत्व आहेत. याच्या पलीकडे गेल्याखेरीज परमात्मा आपल्याला प्राप्त होणार नाही आहे. आता हे ज्याला या देहीत झालं पाहिजे, देह टाकल्यानंतर काय होणार आहे हे आधी बघून झालं. देहात असताना या 23 तत्वांच्या पलीकडे जर आपण गेलो, गुणातीत व्हायचं म्हणजे काय करायचं तर देह समुद्भवात शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेले हे जे एतान 3 गुणान आहेत, हे जे 3 गुण आहेत त्याच्या अतित्य, त्याच्या पलीकडे जायचं. आणि मग असा जो देही जाईल हे ज्याला साधेल त्याला काय होईल? जन्म मृत्यू जरा दुःख ही विमुक्त. बघा शब्द बरोबर वापरलेला आहे भगवंतांनी. जन्म मृत्यू जरा हे येणार नाही असं नाही म्हणालेला. याच्या दुःखातून तो विमुक्त होईल. याचं दुःख त्याला वाटणार नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी येणारच आहेत, त्याची कारणं वेगळी आहेत. पण जो गुणातीत झालेला आहे, या सगळ्या 23 तत्वांच्या पलीकडला जो परमात्मा आहे त्याला ज्यांनी पाहिलेला आहे, त्याला ज्यांनी जाणलेलं आहे, त्याला या सगळ्या गोष्टींचं दुःख होणार नाही. आणि मग काय होईल? अमृतम अश्नुते, अमृत तत्व प्राप्त होईल. अशा प्रकारच्या 20व्या श्लोकात भगवंतांनी एक महत्त्वाचा निर्णय आपल्याला दिला की हे सगळं मी का सांगतो आहे, का गुणातीत व्हायला सांगतो आहे, का या सगळ्यामध्ये अडकायचं आणि या 23 तत्वांच्या पलीकडे का जायचं, मनाचं अमन का करायचं, उन्मन का करायचं, मनबुद्धी अहंकार जे आहेत ते सगळे भगवंताला का देऊन टाकायचे, गुणातीत का व्हायचं. ही सगळी जी पंचमहाभूतं, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत ही सगळी नाशिवंत आहेत. आणि ह्याच्या मागे असणारा जो काही परमात्मा आहे त्याला एकदा जाणलं की मग आपल्याला काय आहे तर जन्ममृत्यू जरा दुःखही विमुक्त. या सगळ्या जन्ममृत्यूजरा व्याधीच्या दुःखातून आपण मुक्त होऊ. सगळी गाडी आपली तिथेच आहे नाही का? आपल्याला या सगळ्याच्या चिंता आहेत, या सगळ्याच आपल्याला दुःख आहे. जरा जरी दिवसभराच्या कुठल्या याच्यामध्ये काही जरी कमी झालं तरी आपण लगेच बेचैन होतो आहोत. सध्या उन्हाळा खूप वाढला आहे, आपल्या बेचैनीचं प्रमुख कारण आहे. तर जरा काही कमी जास्त असलं, पावसाळ्यात पाऊस असला तरी आम्ही बेचैन असतो, उन्हाळ्यात अति उन्हाळा असला तरी आम्ही बेचैन असतो, थंडी आम्हाला सोसवते. कुठली गोष्ट आम्हाला जी काही आमची मर्यादा ठरवून दिलेली आहे तेवढ्यापुरतीच आम्हाला चालते, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त आम्हाला चालत नाही. याच्यासाठी या श्लोकामधला हा विषय महत्त्वाचा आहे. जर का हे जाणलं तर अमृततत्व प्राप्त होईल. माऊलीने आपल्याला 21 ओव्यांचा या श्लोकासाठी अभ्यास करायला सांगितला आहे. आज आपण 21 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. आपण असं म्हणतो की देहाचं देहपण राहून मुक्त व्हायचं आहे. आत्तापर्यंतचे आपण जे 3 गुणांचा अभ्यास करतो तेव्हा काय पाहिलं होतं की देह टाकल्यानंतर सत्वगुणी माणसाला काय होईल, रजोगुणी माणसाला काय होईल, तमोगुणी माणसाला काय होईल असं पाहिलं देह टाकल्यानंतर. आता आपल्याला पाहायचं आहे जिवंतपणे. देह असताना भगवंत सांगतो आहे की 3 गुण असतानाच, देह असतानाच या त्रिगुणांच्या पलीकडे जायचं आहे.
सगळं आहे, पण तरी देखील आपल्याला त्याच्या अतीत होता आलं तर आपल्याला मुक्त होता येतं. याची देही याची डोळा, मुक्ततेचा जो अनुभव आहे तो आपल्याला या श्लोकाच्या आधारे भगवंत देतो आहे. आता आपल्याला किती कळतो आहे किंवा आपण कसा घ्यायचा ते आपण ठरवूया. जन्ममृत्यू वार्धक्याच्या दुःखापासून तो आपल्याला मुक्त करणार आहे. आता हे जे 3 गुण आहेत, या 3 गुणांपासून देह समुद्भवान, देह उत्पन्न झाला, या 3 गुणांच्या पलीकडे हा ज्ञानी किंवा आपण साधक यांनी जायचं म्हणजे ते मुक्त होतील. खरं म्हटलं तर किती साधा प्रवास आहे ना, फार काही टप्पे पण नाही आहेत हो, पण तरीसुद्धा ही मोठी अतिशय कठीण गोष्ट आहे. माऊली आपल्याला 300व्या ओळीपासून 321व्या ओळीपर्यंत हा मुद्दा चांगला पटवून देणार आहे. 300वी ओळी पाहूया. आता निर्गुण असे आणिक ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टीक तयाची वरी. ते म्हणतात आपल्याला की टीका केले म्हणजे काय झालं तर ज्ञाने केले टीक, ज्ञानाने जी गोष्ट शिक्कामोर्तब केली आहे अशा पुरुषाला ही जी निर्गुण, आता निर्गुण असे आणिक, ही जी निर्गुण स्थितीची अत्यंत अचूक योग्य अशी माहिती होते. छान माऊलीने सांगितलं की ही जी काही निर्गुण स्थिती आहे, 3 गुणांच्या अतीत व्हायचं आहे ना, म्हणजे ती जी स्थिती आहे त्याची सगळी बिनचूक माहिती मिळालेली आहे आणि देहामध्ये असूनच मिळालेली आहे. हां, आता निर्गुण असे आणिक ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टीक तयाची वरी. माहिती पण मिळालेली आहे, ज्ञानाने विवेकाने ते शिक्कामोर्तब पण झालेलं आहे. म्हणजे आता खरं म्हणजे काही अडचण यायला नकोच आहे. देहात असून सुद्धा अशा पद्धतीने ही सगळी माहिती आपल्याला मिळाली. म्हणजे आपल्या या देहाचा मालक कोण आहे हे आता आपल्याला कळलेलं आहे. याची एकदा पूर्ण जाणीव झाली की मग हा देह माझा आहे असं जे आपण म्हणतो आहे ते नुसतं म्हणण्यापुरतंच असायला हवं. हो, म्हणायला हवंच. बोली भाषेमध्ये, व्यवहारामध्ये माझ्या संबंधी बोलायचं नाही असं तर होणार नाही. फक्त ते अलिप्तपणे म्हणायचं हे आपल्याला ते सांगताय. जे ज्ञाने केले टीक तयाची वरी, ज्ञानी माणसांनी, विवेकी माणसांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. काय सांगितलं आहे तर ज्ञानाने शिक्कामोर्तब केलं, विवेकाने, विचाराने हे आता पक्क मनाशी ठरवलेलं आहे की निर्गुण स्थितीची सगळी जी माहिती मिळालेली आहे, अतीत होण्याची जी भगवंतांनी माहिती दिलेली आहे, ते देहामध्ये असूनही माझा देह नाही आहे, त्याचा आहे. आणि तो जो देहाचा मालक आहे त्याला त्यांनी जाणलेला आहे. पहिल्या ओवीमध्येच खरं तर शिक्कामोर्तब झाला आहे काय करायचं याचं. आता आपल्या लक्षात येईल किंबहुना पंडुसुता ऐसी तो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्वगा. मग एक उदाहरण माऊली आपल्याला देतात की अर्जुना कसं आहे माहिती आहे का, माझी सत्ता जो मानतो, जो स्वरूप साक्षात्काराचं ज्ञान झालेलं आहे, तो ज्ञानी सगळी जी काही ती देवाची सगळी सत्ता मानतोय. देवासारखाच सर्व सत्तेनं तो युक्त आहे, त्याला कळत आहे. बरोबर आहे. कसं तर नदीचं उदाहरण दिलेलं आहे. पावे जैसी सरिता सिंधुत्वगा. नदी जशी सागराला मिळेपर्यंत मर्यादित असते किंवा तिचं स्वतंत्र अस्तित्व असतं. एकदा का म्हणजे समजा सती नदीच्याबद्दल विचार करायचा झाला तर तिचं नाव असतं, तिला एक कुठून कुठे आली आहे, कुठे उगम पावला आहे हे सगळं असतं. तिच्या भोवतालचा भाग तिने काही समृद्ध केलेला असतो, तिला काही वळणं वगैरे असतात, तिची लांबी रुंदी असं सगळं काहीतरी उतारावर असेल तर तिच्या पाण्याचा खळाळे काय जी काही नदीसंबंधीची गोष्ट असेल हे सगळं तिचं गणित, तिची सगळी माहिती हे कुठपर्यंत असते, सागराला मिळेपर्यंत. एकदा का ती सागराला मिळाली की ती सागर रूप होऊन जाते, मग तिला तिचं स्वतःचं अस्तित्व नसतं, सागराची सगळी सत्ता तिला प्राप्त होते. माऊली उदाहरण आपल्याला देतात किंबहुना पंडुसुता ऐसी तो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्वगा. आता हे जसं आहे तसंच म्हणाले आहे की देवासारखा सगळ्या सत्तेनं तो युक्त असतो, ते जे आत्मतत्व आहे ते एकदा जाणलं की त्याची सत्ता सगळ्या ठिकाणी चालते हे बरोबर कळतं. कारण एकदा या सगळ्या 23 तत्वांच्या पलीकडे गेलं, गुणातीत झालं की त्याची सत्ता, त्याला ओळखलं, त्याला जाणलं, त्या आत्मतत्वाला जाणलं की त्याची सत्ता आहे. समुद्रामध्ये सरिता नदी गेली की तिची सत्ता आहे, समुद्राची सत्ता आहे, तिचं वेगळेपण काही राहणार नाही. तसं मग आपलं हे वेगळेपण राहणार नाही असं माऊली सांगतात. खरं आहे, नदी स्वतःचं रूप सागरामध्ये मिळून टाकते
आणि यालाच जे काही हा जो ज्ञानी आहे, हा ज्ञानी आपलं अस्तित्व वेगळं ठेवत नाही. तो जो काही आहे तो, ज्याला आपण नेहमी अनन्य अद्वैत असे शब्द वापरतो, तो भगवतमय होऊन जातो. भगवंत आणि तो एकच असं त्याचं होऊन जातं. आणि मग देव जसा आनंदरूप आहे तसा हाही आनंदरूप होतो. पुढल्या ओळीमध्ये आपल्याला जन्ममृत्यू जरा व्याधींचा विचार करायचा आहे, तिथे सगळं दुःख आहे ना, पण भगवंत सारखाच आनंदरूपच आहे. हा भगवंतमय आहे, त्यामुळे तोही आनंदरूप आहे. देव जसा सत्यसंकल्पी आहे तसा हाही सत्यसंकल्पी आहे. सगळं जे काही भगवंत म्हणजेच तो असं असल्यामुळे भगवंताच्या ज्या गोष्टी त्याच त्याच्या गोष्टी असं गया. आणखीन एक गोष्ट उदाहरण देत आहेत. नलिकेवरुनी उठिला जैसा शुक शाखे बैसला. आपल्याला नेहमीची शुक पोपटाची गोष्ट माहिती आहे. आता इथे माऊली वर्णन करतायत की शुक शाखे म्हणजे फांदीवर बसला. कसा? नलिकेवरून उठून. जो जाणकार पोपट आहे त्याच्याबद्दल चाललाय. जो विचारी नाही आहे तो गडबडतो. तो पायाने नलिका घट्ट धरलेली असते आणि पाय सुटले तर गडबड होईल म्हणून तो पाय सोडत नाही, आणखीन घट्ट धरतो. माऊली आता उदाहरण देत आहेत की जो ज्ञानी विवेकी विचारी पोपट आहे तो काय करतो? नलिकेवरून उठिला तो सोडतो. पायाने जी नळी पकडली आहे ते सोडतो आणि शुक शाखे बैसला, फांदीवर जाऊन बैसला. तैसा मूळ अहंते वेठीला तो मी म्हणून. आता ही जी नळी आहे ती धोकादायक आहे. धोकादायक नलिकेवर बसलेला जो पोपट आहे त्या नळीवरून उठून तो झाडाच्या फांदीवर जाऊन बसलं म्हणजे मग तो निर्धास्त झाला. आता की म्हणजे त्याला उडता आलंच ना, त्याला कळलंच. उगाचच त्याला वाटत होतं, त्यांनी पकडून ठेवलं होतं. आपण नेहमी हा विषय पाहतो. नाथाने झाडाला मिठी मारून बसलेत नाथ, आणि झाड मला सोडतच नाही आहे असं म्हणतायत. तर आपण त्याच्यात म्हणतो की झाडाने कोण तुम्हाला धरलं आहे? तुम्ही झाडाला धरला आहे. मग आपल्याला नाथ सांगतात की तसंच तुमचं आहे. तुम्हाला कोणी प्रपंचाने पकडलं आहे? तुम्ही प्रपंचाला पकडलं आहे. तसं या धोकादायक देहावर आपण ममत्व टाकलं आहे. हा देह माझा आहे, हे सगळं माझं आहे. मुलं बाळं घर दार सगळे सोयरे सगळं माझं आहे माझं आहे माझं आहे असं सगळं केलं आहे. खरं माझं काय आहे? अहम ब्रह्मास्मी. खरा मी परमात्माच आहे असं जर झालं तर निर्धास्त पण येईल. हे जे मी माझं 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 केलं आहे ना, हे नळीला पकडणं आहे. नळीवरून सोडलं आणि परमात्म्यापर्यंत गेलं की मग काय होईल? निर्धास्त पण येईल. अगदी उदाहरण इतकं चपकल दिलं आहे माऊलींनी की आपल्या लक्षात आलं की त्या पोपटाला हे कळलं पाहिजे की अरे नळीला धरून चालणार नाही, नळीला सोडलं पाहिजे. आणि मग तो स्वैर आकाशावर जाईल, झाडावर जाऊन फांदीवर जाऊन बसेल. तसं हे मी माझं आहे माझं आहे माझं आहे म्हणून पकडून ठेवलेलं आहे. तिथून मी सोडलं त्याला की मग मी निर्धास्त होईल. हा देह माझा आहे म्हणून त्या देहाचं दुःख मला आहे. हा देह माझा नाही आहे, मी परमात्मा आहे. हा परमात्मा माझा देह चालवतोय, बघेल त्याचं तो काय ते. असं जर आपण निर्धास्तपण आणलं तर मग अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे ना, मग माझ्या या म्हणजे आपोआपच आपण या सगळ्यातून मुक्त हो. असा हा जो ज्ञानी आहे त्याला कुठल्याही प्रकारची उपाधी लागत नाही. हा त्याचा खरा अर्थ. जन्ममृत्यू जरा व्याधी याच्यातून तो मुक्तच होतो. या सगळ्या ह्याच्या दुःखापासून तो मुक्त होतो. येणार नाही का? तर देह वाढणार आहे, त्यामुळे स्वाभाविकच जन्माचं मृत्यूचं दुःख आहे, व्याधी आहे, म्हातारपण आहे, सगळं आहे. परंतु त्याचं दुःख असणार नाही. अमृतम असणं अमृतत्व प्राप्त करतो असं ते आपल्याला सांगतात. कुठली वासना जी आहे ती देहाला शिवत नाही. ओवीमध्ये वर्णन केलं, तैसा मूळ अहंते वेठीला तो मी म्हणून असं म्हटलं आहे. मूळ अहंते वेठीला एकदा का आपल्याला कळलं तर मग मी म्हणून त्याचं मी पण राहणार नाही आणि अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येईल. कुठली वासना नसेल तर पुन्हा वासनेतूनच देह आहे ना, त्या वासना त्याला कुठलीही शिवत नाही. सगळे व्यवहार देहाचे जे आहेत ते सगळं तो करत असला तरीही तो त्या देहाच्या प्रेमामध्ये अडकत नाही. अशा त्या कुठल्या गुणांनी बांधला जात नाही असं म्हणाले. आगा अज्ञानाची या निदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की. चेईला म्हणजे जागा झाला. बऱ्याचदा शब्द गेला आहे आपल्याला. तो म्हणतोय काय झालं? अज्ञानाची निदा, अज्ञानाच्या गाढ झोपेत आहे, निद्रेत आहे. अविद्येची अज्ञानाची निद्रा आहे, कळतच नाही काय. आणि कसा घोरत होता बदबदा, मोठमोठा घोरतोय असा त्या अज्ञानाच्या निद्रेत आहे, काही कळत नाही आहे. आणि तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चैला की
पण स्वरूप ज्ञानाच्या साक्षात्काराने तो चेईला म्हणजे जागा झाला. होतं अज्ञानातून ज्ञानाकडे गेला आहे, होता या प्रपंचात गुंतलेला मी माझं सगळ्यामध्ये, पण स्वस्वरूपाचं ज्ञान झाला आणि चेईला जागा झाला. अज्ञान संपलं, ज्ञान प्राप्ती झाली. पण असं जरी झालं, जाग आली आहे, पै बुद्धिभेदाचा आरसा तया हातोनी पडिला विरेशा म्हणून प्रतिमुखा भासा मुकला तो. स्वरूपज्ञानाचा यांनी जाग आलेली आहे, अगदी बरोबर आहे. पण काय होतं, जेव्हा बुद्धिभेदाचा आरसा तया हातोनी पडिला, आरसा फुटला की मग आपल्या आरशामध्ये जे आपलं प्रतिबिंब दिसतं, आरसा सुटला की दिसणारच नाही आहे. तसं भेदबुद्धीचा आरसा फुटल्यामुळे काय होतं, तर द्वैताचं जे प्रतिबिंब आहे ना ते नष्ट होतं. म्हणजे अज्ञान संपण्यासाठी उदाहरण दिलं आहे की आता प्रतिबिंब आणि बिंब असं राहतच नाही ना, तो द्वैताचा आरसा फुटला. मग आपल्या लक्षात येतं की द्वैताचंच काय, जे अज्ञान विपरीत ज्ञान सगळंच संपून जातं. सगळीकडे एकदा भगवंत भरलेला आहे असं झालं, बुद्धिभेद संपला तर प्रतिमुखाभासा मुकला तो. म्हणून प्रतिमुखाभासा मुकला तो. मग मात्र तो प्रतिबिंबाला मुकला, आरसाच फुटला. ज्याच्यामध्ये हे दिसणार होतं ते संपलं. त्यामुळे आता त्याला ह्या बिंब प्रतिबिंब वेगळं दिसणार नाही, जिकडे तिकडे काय आहे तो भगवंतच दिसेल, असा एक ज्ञानाची गोष्ट दृढ होईल. पण हे व्हायला जाग यायला हवी, चेईला जाग आली पाहिजे. जाग आली तर ही गोष्ट घडेल. एकदा काही जाग आली आणि मी देह आहे, ह्या देहाचा हा विषय संपला आणि मी आत्मा आहे असं कळलं, म्हणजे जीवन शिवद्वैत संपलं की आपलं काम झालं. मग आपल्याला या पुढल्या होळीला अमृतत्वाचा आनंद घ्यायला किंवा या जन्ममृत्यूजरा व्याधीचं दुःख होणार नाही याची एक खात्री मनाला पटेल. कारण मी म्हणजे परमात्मा आहे, मी म्हणजे देह नाही असं पक्क होतं. देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला वीरा तई ऐक्य विची सागरा जीवेश आहे. आता मुळे देहाभिमानाचा वाराच बंद झालेला आहे. देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला वीरा म्हणजे बंद झाला. हा जो जाणकार आहे, आता ज्ञानी आहे, विवेकी आहे, द्रष्टा आहे, याला आता देहाभिमानाचा वारा लागत नाही आहे, थांबला आहे. इतकंच काय, जसं आहे ना की वारा थांबला की लाटा पण वेगळ्या दिसत नाहीत. समुद्र आणि लाटा नेहमी माऊलींचं उदाहरण असतं. खरं म्हणजे लाटा म्हणजे पण पाणीच, आणि फक्त त्याचा आकारात बदल होतो वाऱ्यामुळे, म्हणून आपण त्याला लाटा म्हणतो. आता आपल्या लक्षात येईल की लाटा आणि समुद्राचं ते वेगळे पण राहणार नाही, ते दोन्ही एकच होऊन जाईल. तसं या परमात्म्याशी हा एकरूप होऊन जातो. देहाभिमानाचा वारा जेव्हा थांबतो, तो वारा थांबला की मग तई ऐक्य बीची सागरा, बीची आणि सागरा, बीची म्हणजे लाटा, लाटा आणि सागरा जीवेश आगा, की मग त्या काय होऊन जातात, एकरूप होऊन जातात. जीव शिव हा ज्या काही आत्मस्वरूपाच्या आणि त्या लाटांचं ऐक्य होऊन जातं, परमात्म्याचं आणि या जीवात्म्याचं ऐक्य होऊन जातं असं घडतं. आता हे एवढं सगळं झालं तर मग आणखीन काय व्हायला पाहिजे, तर मग मदभावाची प्राप्ती कशी होते ते पुढल्या ओळीमध्ये सांगतात आहे. म्हणून मदभावेसी प्राप्ती पाविजे तैणे सरिसी वर्षांती आकाशी घन जात जेवी. 307वी ओळी पण लगेच आपण घेऊया. तेवी मी होऊनी निरुता मग देहीची ये असता नागवे देह संभूता गुणासितो. 2 ओव्यांमध्ये माऊली आपल्या निसर्गातली गोष्ट सांगतात. त्याचं म्हणतात की काय होतं, वर्षांती, वर्षांती म्हणजे वर्षा ऋतू संपताना, वर्षांती आकाशी, वर्षा ऋतू संपताना आकाशामधले घन जे ढग असतात ते सगळे ढग त्या आकाशाशी एकरूप होऊन जातात. वर्षा ऋतू संपताना आपल्याला असं माहिती आहे, वर्षा ऋतूत पाऊस पडला की साधारणपणे त्याच्यानंतर आकाशामध्ये ढग येतात, पण ते पाऊस पाडणारे नसतात. ते स्वतःचं वेगळेपण टाकून त्या आकाशाशी एकरूप होऊन जातात. वर्षांती आकाशी घन जात जेवी, सगळे जे ढग आहेत ते त्या एकरूप होतात. तसं देह अहंकारात गुरफटून गेलेला जो जीव आहे तो वेगळेपणा टाकतो.
देह अहंकारात गुरफटला जीव आपलं वेगळेपण टाकतो आणि या परमात्म्याशी एकरूप होतो. उपमा कशी दिली ती लक्षात घेतली तर आपल्याला कळेल की तोपर्यंत आपण सगळे लहानपणी मराठी महिन्यातले ऋतू पाळायचे. तर वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू. भाद्रपद संपला की मग पावसाचं हे कमी होतं आणि मग वेगळेपणा ढगांचं होते आकाशामध्ये ते एकरूप होऊन जातात. कारण अश्विन कार्तिकमध्ये नुसते गरजणारे ढग असतात. आपण संस्कृत सुभाषित शिकलो आहे, शरदिन वर्षती गर्जती वर्षती वर्षासुरी स्वनो मेघा. शरदिन न वर्षती, शरद ऋतूतले जे ढग असतात ते न वर्षती, पाऊस नाही देत. वर्षती वर्षा ऋतूतले जे ढग आहेत ते पाऊस पडतात. तसा इथे ते वर्षा ऋतू संपला आहे, त्यामुळे आता शरद ऋतूतले जे ढग आहेत ते आकाशात एकरूप झालेले, ते काही वेगळे पाऊस पडण्यासाठी नाहीच आहेत. तसं हा जो देह अहंकारामध्ये गुरफटलेला जीव आहे तो आता वेगळा नाही झालेला, तो विश्वाशी. आकाशात ढग जसे एकरूप झाले तसं या परमात्म्याशी तो एकरूप झालेला आहे. आणि जेव्हा असं घडतं त्यावेळेला त्याला आत्ता म्हटलं जर चैला स्वस्वरूपाची जाग येते. नुसतं तो परमात्म्याशी एकरूप झाला आहे आणि मग त्याला ते स्वस्वरूप काय ते कळलं आहे, पूर्णपणानं तो द्वैत भावातून मुक्त झाला आहे. तेवी मी होऊनी निरुता मग देहीची असता, मद्रूप झाला आहे. आणि मग काय होतं, देहसंभूता गुणांशी तो असं जेव्हा होतो तेव्हा मग सगळ्या गोष्टी म्हणजे तो ब्रह्मभावातच असा केलेला असतो. त्याला काय होतं, देहसंभूता काही आवरतच नाही. म्हणजे देहात वावरत असला तरी या देहाच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्रिगुणांमध्ये तो अजिबात अडकत नाही. त्या त्रिगुणाचे बंध त्याला अडकवून घेत नाही. पूर्णपणानं ते त्रिगुण निष्प्रभ झालेले असतात. देहातच असतो, पण देहात असून सुद्धा अगदी उपमा दिली ती जर आपण लक्षात घेतली तर कळेल की आकाशामधल्या ढगांचं वास्तव्य वर्षा ऋतूमधल्या नंतर शरद ऋतूमध्ये स्वाभाविकच काय होतं ते एकरूप होऊन जातात. तसं ते आपल्याला सांगता आहेत की आपलं जेव्हा एकदा ठरलं की हा देह माझा नाही, तो परमात्म्याचा आहे, इतकं त्या परमात्म्याशी एकरूप झालं आहे की मग त्या देहाचे जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणांचा त्याला बंध लागत नाही. ते त्रिगुण त्याला बांधून ठेवत नाही. याचा वेगळ्या शब्दात सांगायचं तो गुणातीत झालेला असतो. त्या त्रिगुणांशी त्याला अडवणूक होत नाही. कुठे तो मी, माझा देह, माझ्या सगळ्या या गोष्टीवर तो अडकतच नाही. पुन्हा एकदा 306 आणि 7 या 2 ओव्या आपण वाचूया म्हणजे आपल्याला अर्थ कळेल. म्हणून मदभावेंसी, एकदा ही मदभावाची प्राप्ती झाली, प्राप्ती पाविजे तेणे सरीसे वर्षांती आकाशी घनजात जेवे. ते जसे घन सगळे एकरूप होऊन जातात आकाशाशी, तसं हे मदभावाची मला प्राप्ती झाली म्हणजे परमात्म्याची प्राप्ती झाली की त्याच्यासारखं काही वेगळं राहत नाही. ती प्राप्त झालं की एकरूप होऊन जातो. तेवी मी होऊनी निरुता मग देहीची असता, मग जरी देहात मी असलो तरी मद्रूप झालेला आहे. नांगवे देह संभूता गुणांसी तो. मग हे जे काही देह निर्माण करणारे गुण आहेत त्या सगळ्या गुणांमध्ये तो अडकत नाही. त्या गुणांचे बंध त्याला अडकवू शकत नाही, त्या गुणांचे बंध त्याला बांधू शकत नाही, आवरत नाहीत. नागवे म्हटलं, नांगवे देह संभूता, ते गुण त्याला बंधनकारक होत नाहीत. कसे होत नाहीत, जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाशो न आवरे कान विजेची सागरे वडवानळू. मग माऊली उदाहरण देतात की कसं होत नाही. तर समजा आपण म्हटलं भिंगाचे घरी, काचेचं घर आहे, दीप प्रकाशो न आवरे, त्या काचेच्या घरामध्ये दिवा लावला तर काच त्या प्रकाशाला अडवू शकणार नाही, तो जाणारच बाहेर. कारण काचेचं घर आहे. काचेच्या घरात लावलेल्या दिव्याचा प्रकाश तो बाहेर जाणारच. कान विझेची सागरे वडवानळू, किंवा समुद्रामध्ये आत असलेला जो वडवानळ आहे त्याचं जे त्याला विझवायचं सामर्थ्य हे सागराजवळ नाही आहे. काचेमध्ये दिव्याच्या प्रकाशाला राखून ठेवायचं सामर्थ्य नाही आहे, ते बाहेर जाणारच. जसं समुद्राला त्या अग्नीला वडवानळाला विझवण्याचं सामर्थ्य नाही आहे, तसं या शरीरातील त्रिगुणांचं जे काही आहे त्या त्रिगुणांजवळ या ब्रह्म्याला किंवा काय आत्म्याला चैतन्याला आपण काय म्हणतोय त्याला धरण्याचं सामर्थ्य नाही. तो पलीकडे गेलेला आहे. ते त्रिगुण त्याच्यावर काही करू शकत नाही. आणखीन उदाहरण देत आहे. तैसा आला गेला गुणांचा बोधू न मैले तयाचा, तो देही जैसा व्योमीचा चंद्र जाई.
देही जैसा व्योमींचा चंद्र जाई. चंद्र आकाशातला त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब आहे. पाणी हलतं, त्यामुळे आकाशातल्या चंद्राचं पडलेलं प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब पण हलतं. नेहमीचं उदाहरण आहे माऊलींचं, आपल्याला कळेल. परंतु त्या अशा हिंदोळ्यांचं, त्या हलण्याचं, त्या मूळ चंद्राला काहीच नसतं. तो काही हलत नाही आहे, तो आहे तिथेच आहे. पाणी हलत असल्यामुळे त्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब त्याचं हलत आहे. तसं एकदा आता हे द्वैत संपलेलं आहे, अज्ञान संपलेलं आहे. काही का ते त्रिगुण असू देत नाही तर नसू देत, त्याला काही बाधाच होत नाही. ज्याला द्वैत साधले हे झालेलं आहे, संपलेलं आहे ज्याचं, त्याला या त्रिगुणांची बाधा काही. तैसा आला गेला गुणांचा, बोधू न मैले तयाचा. काहीच होत नाही. किती ते त्रिगुण येऊ देत, जाऊ देत, वाढू देत, कमी जास्त होऊ देत, त्या त्रिगुणांचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. ज्याला कोणाला हे असं आत्मतत्व जाणलेलं आहे, ज्याला ब्रह्म कळलेलं आहे, ज्याला चैतन्य कळलेलं आहे, तो त्रिगुणातीत झाल्याची खूण काय आहे, तो खूण ही आहे. त्या चंद्राला जसं काही नाही, तो हिंदोळलं तर त्याचं प्रतिबिंब हिंदोळतं, त्याला काय आहे. तसं या द्रष्ट्याला, या ज्ञानी माणसाला, या गुणातीताला, या आत्मज्ञानी माणसाला या गुणांचं जे काही देहात होत असतं याची बाधा त्याला होत नाही. आत्मज्ञानी माणसाला कशाचीही बाधा होत नाही आहे असं वर्णन केलं. तिन्ही गुण आपुलाली आहे प्रौढी, देही नाचविती बागडी, तो पाहोही न धाडी अहंतेने. आता ते म्हणतात हे जे 3 गुण आहेत ना, सत्वरजतम, हे देहामध्ये किती धुमाकूळ घालीत असले तरी देखील ते सगळं या आत्मज्ञानी त्या चेष्टांकडे डोंगोली पाहत नाही. तो असा अलिप्त असतो. होत असेल, तिन्ही गुणांनी युक्तच आहे हा देह, त्यामुळे हे तिन्ही गुण काय देहामध्ये धुमाकूळ घालत असतील ते असू देत, परंतु तो पाहोही न धाडी अहंते. तो आत्मज्ञानी ढुंकून सुद्धा त्याच्याकडे पाहत नाही, इतका तो अलिप्त असतो. गुणातीत झाला की त्याला कोण काय म्हणेल वगैरे नाही. आजच सकाळी आमचा विषय झाला, आमचे सुनीलदादा चिंचोळकर, अनेक गोष्टी त्यांच्या अशा दाखवता येतील की आपण अवाक होऊन जातो. ते गुणातीत झाल्याचं लक्षण आहे. आमच्या अगदी जवळचे त्यांचे स्नेही, ज्यांच्याकडे चांगलं जाणं येणं होतं, तरुण मुलगी होती हो घरामध्ये, आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीनी तिच्या हौशीनं, आता ते वय असं असतं, त्या वयामध्ये तिने काही समजा जे केलं आहे आणि कौतुकाने समजा घरातल्या मंडळीला किंवा दाखवला आहे, तर एक दिवस तिने तिच्या कुठल्या आवडत्या नटाचे निरनिराळे फोटो काढून आपल्या एका वहीमध्ये लावले होते आणि त्याची सगळी माहिती वगैरे. आता असतं तरुणपणी अशा प्रकारचं काहीतरी एक वेगळं प्रोजेक्ट करण्याचं मनात येतं आणि इतरांच्या नादानी म्हणा, आणि कुणाला काय दाखवावं हे तरी लक्षात यायला पाहिजे. दुर्दैवाने झालं आणि ती वही दाखवली, पण यांनी मागचा पुढचा न विचार करता वा छान, किंवा असं नाही म्हटलं की मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, मला काही त्यातलं कळणार नाही, मी काही पाहत नाही, असं नाही म्हटलं. उलट ती वही घेतली आणि तिच्या आईवडिलांच्या समोर फाडून टाकली. आता आपण लक्षात घेऊया की या गुणातीत असण्याच्या माणसाच्या सत्वरजतम धुमाकूळ घालतात, त्याचं ते अलिप्तपणानं पाहतात. ते कृती केली की त्याचा परिणाम जराही वैजा ना आईवडिलांना राग आला ना त्या मुलीला राग आला, हे असं धाडस दाखवणं ही खूप मोठी हिंमत आहे. हा जो ज्ञानी आहे, द्रष्टा आहे, आत्मज्ञानी आहे, गुणातीत आहे, हा जे काही करतो ना ते परमात्मा आणि तो एकच आहेत ना, अशा पद्धतीने करतो. आणि आपली चूक आपल्याला आयुष्यात तिचं कल्याण झालं, त्यांनी सांगितलं की अरे तो विवेकानंदांचा विषय घे आणि त्याचं एखादं प्रोजेक्ट कर, त्याची एखादी वही तयार कर, निरनिराळ्या विवेकानंदांच्या भाषणाचे उतारे लिहून काढ, त्यांचे निरनिराळे फोटो वहीमध्ये तुझ्या चिकटव, ते कर, ते पाहायला ते दाखवायला आवडेल, हे नको करू. आता हे असं जेव्हा आपण उदाहरण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की तो पाहोही न धाडी अहंते. हे सगळं तो पाहतो, पण ती मुलगी आणि माझी मुलगी यात फरक नाही आहे. माझ्या मुलीच्या बाबतीत मी केलं असताना तसं त्यांनी तिच्या बाबतीत केलं, इतकं प्रेम आहे आणि त्याचे मग परिणाम चांगले होतात. पण आता हे सगळं जरी मी सांगितलं तरी मनाशी विचार असं आपण करू शकू का? नाही करणार, कारण आपण या त्रिगुणांच्या पलीकडे अजून गेलो नाही. ही जी काही आहे अलिप्तपणानं सगळ्याकडे पाहण्याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम चांगले होणार याची खात्री आहे, कारण मी परमात्म्याचंच काम करतो आहे असं हे जे आहे. किंवा या तो पाहोई न दाढी म्हटलं आहे, म्हणजे ह्या ज्या सगळे वासना विकार आहेत, कामक्रोध आहे, चिंता आहे, या सगळ्या त्याच्या ठिकाणी नाहीच आहेत ना. जे काही होईल ह्याच्या भीतीनं आपण ह्या अशा गोष्टी करू शकत नाही.
उगाच आपल्याला काय करायचं आहे, तिचे आईवडील पाहून घेतील, असं आपण काहीतरी त्याच्यावर लावू. इथे काय आहे, इथे सगळीकडे आनंदच आहे. त्यामुळे हे असं करण्यामधून आनंदच निर्माण होणार आहे याची पक्की खात्री आहे. कोण काय म्हणेल, तिला काय वाटेल, त्यांना काय वाटेल, परमात्म्याचं काम आहे अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसत आहे. आणि खरोखरच आपल्या लक्षात येईल की काम नाही, क्रोध नाही, चिंता नाही, त्याच्यातून मला काही मिळवायचं नाही, अशा पद्धती गुणातीत असणाऱ्या म्हणजे त्या आत्मा जाणणारे जे आत्मज्ञानी मंडळी आहेत ते अशा प्रकारच्या सगळ्यांना आनंदामध्ये स्वानंदामध्ये बुडी घेऊन नेतात. तिन्ही गुण आपुला आली आहे प्रौढी, देही नाचते ती बागडी. म्हणजे हा जरी आत्मज्ञानी द्रष्टा वगैरे झाला तरी त्याच्याही देहामध्ये हे तिन्ही गुण धुमाकूळ घालत असतात. पण त्या सगळ्या देहचेष्टांकडे तो आत्मज्ञानी ढुंकूनही पाहत नाही आणि तो बरोबर ईश्वराला साजेशी ईश्वर सांगेल तीच कृती तो करतो असं आपल्या लक्षात येईल. हा ठायवरी नेई टोनी ठेला अंतरी, आता काय वरते शरीरी हेही नेणे. ते म्हणतात की त्याचा इतका दृढ निश्चय असतो. नेही टोनी म्हटलं, नेही टोनी ठेला अंतरी, इतका त्या आत्मज्ञानाविषयी स्वस्वरूपाविषयी त्या परमात्म्याविषयी इतका दृढ निश्चय असतो की या शरीराच्या काय क्रिया चालल्यात, काय वर्ते शरीरी, या शरीराच्या काय क्रिया चालल्यात याचं त्याला काही भान नसतं. त्याचं इतकं अद्वैत साधलेलं आहे, इतका तो परमात्म्याशी अनन्य झाला आहे. आता परमात्मा आणि तो एकच एक आहे असा त्याचा दृढ निश्चय झाल्यामुळे या शरीरामध्ये चाललेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं त्याला भान नसतं. त्याला तहान नाही, त्याला भूक नाही, झोप असली काय आणि नसली काय, कोण काय म्हणेल असं नाही, कुणाला काय सांगायचं आहे असं नाही, काहीच नाही. या सगळ्या ज्या काही देहासंबंधीच्या शरीरासंबंधीच्या ज्या क्रिया आहेत त्या चालतात, देह आहे म्हणून, पण त्याचं त्याला भान नसतं. हा ठायवरी नेई टोनी ठेला अंतरी, कारण त्याचं काय झालं होतं, नेई टोनी ठेला अंतरी, अगदी निश्चय दृढ निश्चय झालेला आहे ह्या स्वस्वरूपाविषयी आत्मज्ञानाविषयी. आणि आत्मज्ञानाविषयी असा पक्का निश्चय झाल्यामुळे या शरीराच्या गोष्टी त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही, त्याला भानही राहत नाही. सांडूनी अंगीची खोली सरपरी गाली या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसा झाले. उदाहरण निसर्गातलं दिलं आहे. माऊली म्हणतात अहो तो साप काट टाकतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग तो साप आपल्या शरीरावर आलेलं हे जे आवरण आहे तो काट टाकून देतो. आणि बिळात जाताना ती मागे टाकलेली जी कात आहे त्या कातेचं कोणी रक्षण करेल याची काळजी काही त्याला असते का? त्याला काही नसते. सांडूनी अंगीची खोली म्हणजे ती कात, सर्प रिगालिया पाताळी, तो आपला जातो निघून. आणि मागे टाकलेली जी कात आहे त्याची काही त्याला काळजी करायची आवश्यकता आहे. ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. त्या कातीला कोण सांभाळतं तसं ह्या आत्मज्ञानाचं झालं आहे. शरीराची चिंता तो करत नाही. टाकलेल्या कातेबद्दल जसा साप काळजी करत नाही तसा आत्मज्ञानी माणूस आपल्या देहाविषयी जराही काळजी करत नाही, उदासीन असतो. का सौरभ्य जीर्णू जैसा आमोदू मिळवणी जाया आकाशा, माघारा कमळकोशा न याची तो. अजून माऊली उदाहरण देतात की काय होतं, जसं सापाच्या टाकलेल्या कातीकडे तो बघत नाही तसा हा ज्ञानी द्रष्टा माणूस जो आहे तो आपल्या देहाकडे बघत नाही असं आपण पाहिलं. आता ते म्हणतात की कमळातून जो सुगंध येतो तो वातावरणामध्ये मिसळून जातो. का सौरभ्य जीर्णू जैसा आमोदू मिळवली जाय आकाशात, आणि तो कमळातला सुगंध जातो, कमळ सुकून जातं, कमळ शुष्क होतं. पण तो सुगंध काही पुन्हा कमळाकडे येत नाही. कमळ फुलतं, सुगंध असं म्हणतात जातो. सौरभ्य जीर्णू जैसा, पण सौरभ्य सुगंध निघून गेला, कमळ सुकलं, पण तो सुगंध काही परत येत नाही, सुगंध काही पुन्हा कमळाकडे येत नाही. तसं आहे की एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं की पुन्हा काही त्या देहाच्या विवंचनेकडे येण्याचं काही त्याला कारण नाही. एकदा काठ टाकून झाले की पुन्हा काही त्या काथेचं काय होत आहे ते बघायचं त्याला कारण नाही. पै स्वरूप समरसे ऐक्य ज्ञा झाले तैसे, ते की धर्म हे कैसे नेणे देह. आता ते असं आपल्याला सांगतात की असं हे जे काही आत्मज्ञानी माणसाचं परमात्म्याशी झालेलं तादात्म्य आहे ते तादात्म्य अशा पद्धतीनं असं उच्च पदाला पोचलं आहे, आता ऐक्य साधलेलं आहे. आता
कशाचं काही त्याला भान नाही आहे. स्वरूप सारखे ऐक्य घ्या झाले तैसे. आपल्या लक्षात आलं की आता देहाचा विचार करायचं कारण नाही आहे. आणि इतकं छानपैकी स्वरूप समर असे स्वरूपाशी तादात्म्य झालेलं आहे, भगवंताशी तादात्म्य झालेलं आहे. ते थकी धर्म हे कैसे नेणे देह. मग ते देहासह सगळ्याच बाबतीमध्ये हे काय कसं आहे याचं काही त्याला भान नसतं. म्हणजे हा माझा देह आहे वगैरे पण तो जाणत नाही. मी माझं हा सगळा विषय संपलेला आहे. सगळं काय जे ऐक्य झालेलं आहे परमात्म्याशी, तर आता माझं काय देह कशासाठी आहे, देहाचं म्हणजे देहाचं काम काय आहे, देहधर्म कसं काय आहे, देह कोणकोणती कामं करतो आहे, या असं काहीच त्याला लागत. तो पूर्णपणानं परमात्म्याशी एकरूप झालेला आहे. म्हणजे तो निरोगी आहे का रोगी आहे यासंबंधी सुद्धा काही कुठल्याच गोष्टीमध्ये तो आता त्या गोष्टी विचारातच, देहासंबंधीच्या कुठल्याही गोष्टी तो विचारात घेत नाही आहे. त्या सगळ्या गोष्टींची त्याला जाणीवच नाही आहे. इतकं त्या देहाचं विस्मरण त्याला झालेलं आहे. आत्मज्ञानी माणूस स्वस्वरूपाशी इतका एकरूप झालेला आहे की आता त्याला देहाचा विसर पडलेला आहे. आता आपण कळत नकळत आपण तुलना होते की आपल्या देहाचं विस्मरण होणं. अहो जरा थोडी झोप कमी झाली तरी मी 50दा दिवसभर बोललो की काल ना झोप नाही झाली. इतका आमचा देह हा अशा सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. आणि अशा याच्यामध्ये इथे आपल्याला ते सांगतायत की देह कशासाठी आहे, देहधर्म काय आहे, देहाचं काम काय आहे, तो काय करतो, तो रोगी आहे का तो निरोगी आहे, तो जेवला आहे का नाही. किती किती मोठ्या मोठ्यांची उदाहरणं आपण देतो की खरंच अल्बर्ट आइन्स्टाईनचं उदाहरण का कुठल्या तरी सायंटिस्टचं उदाहरण देतात की त्याला भूकच नसेल, जेवलो का नाही त्याला पत्ताच नसेल. एकदा मांजर जेवून गेलं, याला वाटलं रिकामं ताट दिसतं म्हणजे आपण जेवलं बहुतेक, जेवलं असं. शरीराच्या गोष्टींकडे त्याचं ध्यानच नाही, अशा प्रकारचं जाणीव संपलेली असा हा ज्याचं ऐक्य झालेलं आहे त्याच्या बाबतीत होतो. आता इतकं जर सगळं झालेलं आहे म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहीची ठेले कारण नाहीत या. आता हे जे सगळं आहे देहाचे साही म्हटलं आहे, साही गुण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. देहाचे 6 विकार आहेत. अस्ति जायते वर्धते विपर्णयते अपक्षयते विनश्यते. पूर्वी झालेलं आहे त्यामुळे आता परत काही सगळं सांगायची आवश्यकता नाही. आपण असं म्हणू जन्म जरा मरण रोग दुःख आणि दोष ह्या सगळ्या देहाच्या गोष्टी आहेत. या सगळ्या देहाच्या गोष्टींशी याचा संबंध नाही असं ते गुणातीत होणं म्हणजे आहे. म्हणून जन्मजरा मरण इत्यादी जे साई गुण इत्यादी म्हटलं आहे त्या जन्मजरा मरण त्याच्याबरोबर रोग दुःख दोष आले. या सगळ्या साई गोष्टी ते देहीची ठेले कारण नाहीत या. ह्या देहाच्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टींशी याचा काही संबंध नाही. ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्या जीवाला या 6 विकारांचं काहीच नाही. देह वेगळा आणि तो वेगळा असं होतं. घटाची या खापरिया घटभंगी फेरिलिया महदाकाशा पैसया झालेची असे किंवा तैसी देहबुद्धी जाये जे आपण आठवू होये तरी आन काही आहे ते वाचू दे. 316 आणि 317 ओव्यांमध्ये ते आपल्याला सांगतात घटाची खापर असते. तर आता घट फुटला की मग काय होतं सगळ्यांना घटाकाश नेहमी आपण जे वर्णन करतो ते माहिती आहे की घटाचं खापर फोडून घट फुटला की आपोआपच महद आकाश आणि घटाकाश एक रूपन जातं. तोपर्यंत घटामध्ये त्या आकाशाचं प्रतिबिंब असतं म्हणून त्याला आपण घटाकाश म्हणतो. घट फुटला की ते महद आकाश असतं. पण ते असतंच. पूर्वी घट असला तरी ते महद आकाश होतंच, घट फुटला तरी ते असतंच. तसं देहबुद्धी नष्ट झाली की जी काही स्वरूपस्थिती प्राप्त होते तेव्हा तिथे त्या आत्मा जो काही आत्मतत्व आहे किंवा परमात्मा आहे त्याच्या व्यक्त काही दिसावं असं काही दुसरा पदार्थ असतो काय असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. ते वाचू तई आन काही आहे ते वाचूनी मी दुसरं काही असणार आहे का. तिथे काहीच असणार नाही. एक आकाश आहे त्याचं आपल्याला आपलं त्या घटामध्ये प्रतिबिंब दिसत होतं तसं हे देह दिसत होता. आता नाहीच आहे ना, घट फुटला किंवा आता देहाविषयी विचारच नाही आहे त्यामुळे त्याला आता आत्म्याशिवाय अन्य काही दिसणारच नाही. कसं दिसायला त्याच्यात की एकदा ते आत्मरूप झालं स्वस्वरूपस्थिती कळली की दुसरा काही पदार्थ दिसणार आहे का. पुन्हा त्या देहाविषयीचा विचार तरी मनात येणार आहे का, तर नाहीच. येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे म्हणून तो मी म्हणे गुणातीत. बोधलेपणे म्हणजे ज्ञानाने.
ते म्हणतात की असा जो आत्मज्ञानी आहे, देहात जरी असला, देहात असणाऱ्याच आत्मज्ञानाबद्दल आपण म्हणतो आहे, त्यामुळे देहात जरी तो असला, जिवंत असला, थोडक्यात अगदी शब्दात सांगायचं तर, येणे थोर बोधलेपणे तयासिगा देही असणे. आत्मज्ञानी आहे आणि देहात आहे, जिवंत आहे, अशा ज्ञानाच्या म्हणून तो मी म्हणे गुणातीत. देही असला तरी तो ह्या गुणातीत त्रिगुणांच्या पलीकडे आहे असं भगवंत सांगतो. की अशा पद्धतीने जर तो देह बाजूला ठेवतो आणि तो परमात्म्याशी एकरूप होतो, त्याला त्या ज्ञानाच्या याच्यावरती बैठकीवर आपण म्हणतो की तो देही आहे, म्हणजे देहात आहे, परंतु तो गुणातीत आहे, म्हणजे त्याचं देहाचं ममत्व संपलेलं आहे असं भगवंत सांगतो आहे. खरं आहे, तुकाराम महाराज म्हणतात की काय करा भगवंता, तुम्ही ना देवा माझ्यावर एक उपकार करा की मला देहाचा विसर पडावा. तुकारामांचं सांगणंच आहे की मला देहाचा विसर पडावा तरच सुखप्राप्ती होईल, हे मला आता कळून चुकलेलं आहे. मला जे खरं सुख, खरा आनंद हवा आहे ना, तो मला केव्हा मिळेल, तर जेव्हा मला देहाचा विसर पडेल तेव्हा. त्यामुळे तुम्ही तसं करा, एकदा ही देहबुद्धी संपली ना की मग आनंद मिळेल. म्हणजे कारण स्वस्वरूपाचा साक्षात्कार होईल. स्वस्वरूपाचा साक्षात्कार झाला की दुसरं काही मिळवायचं राहतच नाही, दुसऱ्या कशाचा बोध होण्याचा संबंधच नाही. मग तो जरी देहरूपी असला तरीसुद्धा तो ह्या त्रिगुणांच्या बंधनात अडकत नाही आणि मग असा बंधनापलीकडे अतीत गेलेला असल्यामुळे स्वाभाविकच त्याला आनंदाची प्राप्ती होते. आणि म्हणून तुकाराम महाराज पण सांगतात की असं करा. आता हे सगळं भगवंताचं भाषण अर्जुनाने ऐकलं आहे. खरं म्हणजे अर्जुनाला पण अतिशय आनंद झालेला आहे. त्या आनंदाचं वर्णन पण करता येणार नाही. किती आनंद झाला आहे. तर यया देवाची या बोला, माऊली सांगतात यया देवाची या बोला, हे सगळं बोलणं भगवंताचं गुणातीत झालेल्याला काय काय होतं तर आनंदी आनंद मिळतो, हे सगळं भगवंतांनी सांगितलं. पार्थू अति सुखावला, अर्जुनाला अतिशय आनंद झाला. तुम्हाला पण झाला बरं का. आपल्याला जमणार नाही. पार्थाला आनंद झाला कारण पार्थाला कळलं की हे असं होणं, हे झालं की हे मिळणार आहे ना, मग होऊया आपण. हां, हे झालं की होणार आहे पण कठीण आहे हो, असं म्हणून आपण पुन्हा आपल्या देहाच्या या सगळ्या बंधनात अडकणार आहोत. स्वाभाविक आहे. पण आपल्याला आनंदाचा रस्ता भगवंतांनी अर्जुनासाठी सांगितलं, तो कळला आहे. त्या यया देवाची या बोला, हे जे काही भगवंताचं बोलणं आहे, पार्थो अति सुखावला, अर्जुनाला अतिशय आनंद झाला. कसा आनंद झाला. मेघे संबोधियाला मोरू जैसा, तो पाऊस पडण्याच्या वेळेला नुसता आता काळे ढग आकाशात आले तरी पडणार आहे, तर मोराला जसा आनंद होतो ना, तो जसा पिसाळा फुलवून नाचायला लागतो ना, तसा अर्जुनाला आनंद झाला की अरे मला रस्ताच कळला. तू म्हणतो जर या देहाला विसरणं की आनंदच आहे, मग मला कशाचंच दुःख नाही आहे हे मला कळलं. म्हणजे ह्या 21 ओव्यांमध्ये गुणातीत याला आपण पाहिलं. आता असं आहे की त्याच्यात आणि आपल्यात फरक आहेच, त्याच्याबद्दल काहीच नाही. त्यांची देहबुद्धी आत्मबुद्धी झालेली आहे आणि आपण देहबुद्धी जाणे आपल्याला फार कठीण आहे याची आपल्याला कल्पना आहे. पण आपल्याला हे माहिती आहे की संतांची देहबुद्धी गेलेली आहे. अर्जुनाच्या देहबुद्धीकडून तो आत्मबुद्धीकडे जाणार आहे, त्याला आनंद झालेला आहे, त्याला कळलेला आहे. आणि त्याप्रमाणे आता 14व्या अध्यायापर्यंत, 18व्या अध्यायापर्यंत भगवंता तू म्हणशील ते मी करणार आहे आणि तो युद्ध करायला तयार पण होणार आहे वगैरे वगैरे. त्यामुळे तो त्याला आनंद झालेला आहे. बरोबर. आपलं काय आहे तर आपली अजून देहबुद्धी जाणं कठीण आहे, अशापर्यंत आपण आलो आहे. पण संतांची देहबुद्धी गेलेली असल्यामुळे ते जन्ममृत्यूजरा यांच्या दुःखातून यांच्या दुःखातून मुक्त झालेले असतात. निदान आपण त्यांचा विचार केला तर आपल्याला ज्या ज्या वेळेला या शारीरिक यातना म्हणजे वार्धक्याच्या, व्याधीच्या यातना भोगायला लागतील, त्यावेळेला त्या संतांचं स्मरण किंवा हा देह माझा नाही आहे याच्याबद्दलचं स्मरण येईल आणि थोडंसं दुःख पूर्ण जाईलच तरी पण हलकं तर होण्याचा प्रयत्न होईल का. म्हातारपणाच्या मृत्यूच्या दुःखातून मुक्त होण्याचा रस्ता भगवंतांनी सांगितला आहे, पण निदान अगदी मुक्त होण्या इतकी तयारी आपली झाली नाही. तरी देखील मुक्त होण्याची तयारी झाली की पुन्हा जन्ममृत्यू नाहीच आहे, मग चिंताच करायचं कारण नाही. पण तोपर्यंत आपलं हे शरीर माझं नाही आहे अशी मनाची तयारी तरी करता येईल का. खरं असं आहे की म्हातारपणाचं जे दुःख आहे ना ते सगळ्यांना आहे हो.
ही संत मंडळी झाली काय, किंवा गुणातीत असणारा तो द्रष्टा ज्ञानी वगैरे काही असला काय, त्याला असं दुःख आहे. ज्या अर्जुनाला भगवंत हे सगळं सांगतो आहे त्या अर्जुनाला किती किती प्रकारचे ताण आहेत. त्यामुळे दुःख कुणाला चुकली नाही आहेत. आता म्हातारपणाच्या किंवा मृत्यूच्या दुःखाचा विचार केला किंवा म्हातारपणाचा, तर म्हातारपणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुणाला चुकलेल्या नाही आहेत. आपण अगदी आपल्या स्वतःबद्दल अजून नाही तरी आपण घरादारातल्या शेजारपाजारच्या नात्यातल्या म्हाताऱ्या माणसांच्या बद्दलचं पाहतो आहोत. दैन्यावस्था काय असते ती खरोखरच उठताना बसताना त्यांना दुःख आहे. स्वतःच्या सगळ्या हालचाली ताब्यात नसल्यामुळे त्याचं दुःख आहे. आता शरीरामध्ये अशी एक जागा नाही की तिथे काही दुखत नाही आहे. स्वामी सगळे साध्य आहे, बिचारे कष्ट देत आहेत. खरं आहे, ऐकायला येत नाही आहे, दिसत नाही आहे, खावंसं वाटतं आहे पण खाल्लेलं सुचत नाही आहे. अनंत देहाच्या संदर्भातल्या किंवा मग अशी जी 23 तत्त्व आपण त्याच्या पलीकडे जायला हवं, त्या 23 तत्वांचा जर विचार केला तर ही सगळी मंडळी आपलं अस्तित्व दाखवत आहे. आणि त्याचं म्हणजे इच्छा तर संपत नाही आहे, खायच्या पण इच्छा संपत नाही आहे. मग ते खाल्लं की त्याचा त्रास पण होतो आहे, ते सोसत पण नाही आहे, झोपासं वाटतं पण झोप येत नाही. किती किती अनंत अडचणी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं दुःख म्हणजे आपलं कोणी ऐकतच नाही आहे. हे फार मोठं दुःख आहे. कोणी येतच नाही आपल्या वाट्याला, त्यामुळे कोणी काही चौकशी करत नाही, आपलं वेळच्या वेळेला दिलं की झालं. अशा अनंत या वृद्धापकाळामध्ये सोसायच्या आहे. आणि इतकं खूप दुःख असूनसुद्धा भगवंतांनी सांगितलेला मार्ग काय आहे, तर याच्या पलीकडे जायचं आहे, गुणातीत देहाच्या पलीकडे जायचं आहे. आता हा जो गुणातीत आपण पाहिला 21 ओव्यांमध्ये, तो गुणातीत त्याला म्हातारपण नाही आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला पण आहेत. पण तो गुणातीत असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचं तो दुःख मानत नाही. तो म्हणतो हे सगळं येणारच आहे, हे देहाचं आहे. त्या देहाच्या अडचणीमध्ये आपण म्हणजे एखादा माणसाबद्दल आपण असं म्हटलो की अरे अमुक अमुक माणूस आयुष्यभर छान त्यांनी पुष्कळ ग्रंथांचा अभ्यास केला, देवदेव केलं, सगळं चांगलं केलं, याला काही अशा प्रकारच्या दुःख येणार नाही ना, त्याला अगदी पटकन मृत्यू येईल, अगदी अखेरपर्यंत. अगदी बरोबर आहे. असं वाटणं त्याला किंवा इतरांना ह्याच्यात काहीच चूक नाही आहे, अगदी बरोबर आहे. परंतु तरी देखील त्याला दुःख येणारच आहे. वार्धक्याच्या ज्या गोष्टी आहेत, शरीर हे झाल्यावर त्या शरीराची जी दुर्बलता आहे ती त्याला येणारच आहे. आता त्यातल्या त्यात सामान्यांपेक्षा हा दुःख करणार नाही असं म्हणायला हरकत नाही. संतांच्या बाबतीमध्ये आपण तसं म्हणतो. सगळ्या अगदी पुराणातल्या रामायण महाभारतातल्या सगळ्यांचा आपण विचार केला तर कोणाला दुःख टाळता आलेलं नाही आलेलं. अगदी ज्या रोजच्या रोज सकाळी ज्यांचं आपण स्मरण करावं अशा महापतिव्रता असलेल्या सीतेला किंवा द्रौपदीला कितीतरी दुःख सहन करावी लागली की हो. त्या द्रौपदीची तर एवढी विटंबना. पण आता ह्यांची उदाहरणं आपण का घ्यायची, तर त्यावेळेला तिने भगवंताचं स्मरण केलं आणि तिचं दुःख दूर झालं. अगदी हेच आहे की गुणातीत होणं, देहातीत होणं, आत्मस्वरूपाशी जाणं, ते जो काही परमात्मा आहे त्याला जाणणं, हे आपल्याला अखंड करता आलं पाहिजे. तो येणारच आहे. भक्तांनी त्या परमेश्वराशी इतकं संधान बांधून ठेवलं पाहिजे की आपल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी त्याची आहे. असं जर एकदा झालं तर मग आपल्याला चिंता करायचं कारण नाही आहे. जसं आपल्या जवळच्या माणसांवर प्रेम करतो, रागावतो, तसं त्याच्यावर पण रागवावं, प्रेम करावं, कारण तो आता आपला आहे. तुकारामाने सांगितलं की अरे हो सगळं असं मला मान्य आहे की अद्वैत साधला आहे, अनन्य झाला आहे वगैरे वगैरे, परमात्मा आणि मी एकच आहे वगैरे वगैरे. पण तरी देखील जेव्हा मला अशा गोष्टी तुला सांगायच्या असतात ना, तेव्हा तू भगवंत आणि मी भक्त असंच मला ठेव हं. तर ही जी मागणी तुकारामांची आहे ती ह्या दृष्टीनं आहे की आपण त्याच्याशी कसं नातेसंबंध जोडला पाहिजे. असं जर झालं तर मग तो काय, एखादा प्रेमाचा माणूस आहे तो काय बोलला ह्याचं काही आपण मनावर घेत नाही, कारण ते आपल्या भल्यासाठी असतं असं आपण मानतो, कारण तिथे भाव असतो, त्या व्यक्तीशी आपलं प्रेम असतं. तसं हा भगवंत आपल्याला समजा दुःख दिलं तर त्याच्यावर असं प्रेम करायचं की त्याच्यावर रागवण्याचं कारणच नाही आहे. ठीक आहे, ज्यांनी दिलं आहे, दुःख दिलं आहे, कष्ट दिले आहेत, तोच त्या कष्टातून पार होण्यासाठी प्रयत्न करेल. द्रौपदीवरती असा प्रसंग आला आणि प्रसंगातून तिला पारही केलं, सगळंच भगवंताचं आहे. अशा प्रकारे विचार करायला आपल्याला माऊली सांगतायत. सगळ्या संतांची उदाहरणं आपण बारीकसारी घेतली तर आपल्याला सहज लक्षात येईल.
चोखोबांचा अभंग सगळ्या परिचय आहे. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. परमेश्वराशी भाव कसा ठेवायचा आहे, तर भगवंत म्हणतो काय भुललासी. चोखोबा म्हणतात काय भुललासी वरलिया रंगा. वरच्या रंगाला काही हे करू नको. मी कदाचित वेडा वाकडा असेल, पण तुझ्याशी माझा भाव तर अगदी सरळ आहे ना. भगवंताशी अशा प्रकारचा भाव ठेवला. नदी डोंगी जलन हे डोंगा. नदी वाकडी तिकडी वळणं घेत जाते, पाणी तेच आहे ना. वाकडी वाकडी वळणं ही नदीची आहेत, पाण्याशी काही संबंध नाही आहे. तसं आहे की माझं काही होऊ दे, तरी माझा तुझ्याबद्दलचा जो भाव आहे तो भाव मात्र इतका आहे की जरा म्हणजे त्या मला समजा काही कष्ट झाले, दुःख झालं, राग आला, तरीसुद्धा तुझ्याबद्दलचा प्रेमभाव जो आहे ना, त्या प्रेमभावाने या सगळ्यावरती मला मात करता आली पाहिजे. तू माझ्या साथीला असल्यावर मला काय कमी. एक सुदाम्याचा अभंग आहे. सुदामा म्हणतो की नियती जी आहे ना, ती नियती काय काय करते. नियतीने मला एवढी दुःख आणली. नियती घेऊनी दुःखे भारी. भारी भारी दुःख नियतीने माझ्याजवळ आणली आणि मला कष्ट देण्यासाठी घेऊन आली. कष्ट वेळ्या माझं येते भारी. ती नियती जी मला दुःख आणते ना, एका मागोमागे मला त्रास द्यायला नियती येते. पण होतं काय, सुदामा म्हणतो बघूनी मला तव पद कमली. भगवंता तुझ्या जेव्हा पदकमली मी असतो ना, तेव्हा ती नियती येते माझ्याकडे दुःख घेऊन, पण ती पुढे येऊ शकत नाही. मी तुझ्या दाराशी मला तिने बघितलं की तीच निराश होते. असं घडेल म्हणून गुणातीत होणं वगैरे वगैरे, त्याच्याशी जर आपण जोडले गेलो, त्याच्याशी जर प्रेमसंबंध आपला जोडला गेला, तिथेच आपलं ऐक्य जमलं. म्हणून त्याच्याशी सगळं सांगावं. जे काही सुख दुःख आहे तिथे जावं, म्हणजे आपल्या शरीराचं विस्मरण आपल्याला होईल. हे गुणातीत होण्याच्या सुरुवातीच्या पायऱ्या संतांनी आपल्याला सोप्या सोप्या पायऱ्या करून दिल्या. भगवंतानी गीतेच्या एका श्लोकात सांगून टाकलं की या 23 तत्व आहेत, या 23 तत्वांच्यामुळे ह्या सगळ्या गुणांमुळे असं सगळं आहे. पण याच्या पलीकडे जो गेलेला आहे त्याला हे सगळं काही सुख दुःख वार्धक्य वगैरे वगैरे काही येत नाही, म्हणजे त्याचं दुःख त्याला होत नाही असं सांगून टाकलं. माऊलींनी आपली जी काही पायरी आहे ती ओळखली आणि पायरी पायरी जाता जाता ते सांगितलं की त्याच्याशी काय करा, त्याच्याशी सख्य करा, त्याच्याशी मैत्री करा, त्याच्याशी नातं जोडा, त्याच्याशी प्रेम करा. आपोआपच काय होईल तर सुदामा म्हणतो तसं की येते ती नियती माझ्याकडे सगळ्या मला त्रास द्यायला अनेक संकट घेऊन येते, पण मी तुझा पाय सोडणार नाही आहे. आणि तुझ्या पदकमली मी पाहिल्याबरोबर ती बिचारी काय करते, निराश होते, थांबते, कंटाळते आणि जाते निघून. तुझ्या पायाशी मी आहे म्हटल्यावर तिचं काहीच चालत नाही. असं घडतं. त्या भगवंताला सोडायचं नाही. दुःख येत नाही असं नाही, पण ते दुःख जाणवत नाही. हा फार मोठा एक दिलासा या संतांच्या माऊलींच्या सांगण्याने आपल्याला श्लोकात मिळतं. आपण म्हणतो ना मुलं अंगणामध्ये खेळतात, किती वेळा खेळताना धडपडतात, खरं किती वेळा त्याला लागतं, पण त्यांना भान नसतं. खेळताना त्यांची जी देहबुद्धी असते ती गेलेली असते. आणखी अगदी लहान मुलांच्या बाबतीत आपण पाहिलं आहे की खरं ते कुठंतरी डोकं आपटलेलं असतं, लागलेलं असतं. आपण जर लक्ष दिलं नाही ना तर ते त्यांचं ते विसरून जातात. आपण ओरडलो, काही झालं, आपण पटकन त्यांना उचलायला गेलो की मग त्यांना त्या दुःखाचा जाणीव होतं आणि मग रडतात. पण आपण जर थोडं दुर्लक्ष केलं आणि आपण जर पाहिलं तर ते देहबुद्धी ते विसरलेले असतात. म्हणजे शरीराकडे लक्ष नसतं. आता हीच गोष्ट आहे, सगळं लक्ष ईश्वराकडे लागलं की देहबुद्धी संपेल. सगळं लक्ष आपलं ईश्वराकडे लागलं पाहिजे. देहच नाही अशा वेळेला नाही. हां, देह असताना देहच नाही तर मग जन्ममृत्यू जराव्याधी याचा काही संबंध नाही. परंतु देह असतानासुद्धा त्या देहबुद्धीला विसरायचं आणि पूर्णपणानं सगळं लक्ष तिथे दिलं तर त्या परमात्म्याशी आपण एकरूप होऊन जाऊ. सगळीकडे आनंद जो आहे, अमृताचा आनंद म्हटला आहे, कधी न संपणारा आनंद आपल्याला मिळेल. तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी आपल्याला सांगितलं. ते तर म्हणतात भगवंत जे करतो ना तेच आनंददायक आहे. बाईला कर्कशा आनंददायक. त्यांनी म्हटलं की बरं झालं देवा मला तू कुणबी केलंस, आनंद. पण नाही तर मला अहंकार आला असता, मीच काय तो शहाणा असं वाटलं असतं आणि त्या अहंकाराच्या ओझ्याखाली मी दडपलो गेलो असतो. विद्वत्ता नाही, काही नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कुठंतरी अहंकार आमक्या म्हणजे काही शिकलेलं नाही
किंवा काही येत नाही, पण मी उच्च कुळात जन्माला आलो आहे असा मला अहंकार झाला असता तर बरं झालं देवा तुम्हाला कुणबी केलं असते. म्हणजे जे काही घडतं आहे किंवा जे काही घडवतं आहे तेच माझ्या भल्यासाठीच आहे अशा पद्धतीचा विचार संत मंडळींनी आपल्यासमोर ठेवलं, सोपं करून सांगितलं आहे. गीतेच्या दृष्टीने आपल्याला 2 ओळीत सांगून टाकलं की हे असं असं झालं की आज अन्न आहे मिळणार आहे. आपण माऊलीने आपल्याला उदाहरणांच्या साह्यानं दृष्टांत देत देत अशा ह्याला आणलं की देहातीत व्हायला काय करा, त्या परमेश्वराशी पूर्णपणानं दोस्ती करा, मैत्री करा, नातं जोडा, त्याचे चरण सोडू नका की आपोआप काय होईल, आपला देह आपल्याला विसरता येईल. आणि ज्यांनी कोणी असं केलं त्यांनी कसा देहातीत ते झाले असंही आपल्या लक्षात येईल. असं सांगून आता पुढे लक्षात असेल की हे ठीक आहे, या सगळ्या त्रिगुणांच्या गोष्टी आपण पाहिल्या, पण या सगळ्या आता अर्जुनाला प्रश्न पडणार आहे की हे जरी सगळं किती पाहिलं या त्रिगुणातीत झालेल्या माणसाचे हे काय असतात, त्याला कसं ओळखायचं, अशा प्रकारचा विचार तो, त्याचं आचरण कसं असतं. म्हणजे त्रिगुणातीत हो असं भगवंतानी सांगितलं, त्याचा फायदा काय आहे तो पण सांगितला, पण मग असं असेल तर त्याचं काहीतरी उदाहरण पाहिजे. तर आता अर्जुन भगवंताला हे विचारणार आहे की तो जो त्रिगुणातीत झालेला आहे त्याची लक्षणं काय आहे, त्याचं आचरण कसं असतं, ते आपल्याला 21व्या श्लोकात विचारणार आहे. भगवंत त्याचे पण उत्तर याच अध्यायात देणार आहे. आणि आता अखेरच्या 14व्या अध्यायाच्या टप्प्यावर आलो. हा आता अर्जुनाचा अखेरचा प्रश्न आहे की जो गुणातीत झालेला आहे त्याची लक्षणं काय आहेत, त्याचं आचरण कसं असतं, तो दिसतो कसा, तो वागतो कसा, ते मला सांग. आणि त्याचं भगवंत उत्तर देईल आणि मग आपण या त्रिगुणांचा अभ्यास आपला पूर्ण होईल. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.